जर तुम्हाला काहीच मेकअप येत नाही आणि अगदी बेसिक स्टेपपासून तुम्हाला शिकायची इच्छा आहे तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. नमस्कार, मराठी प्रतिभा चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज मी स्टेप बाय स्टेप बेसिक मेकअप ट्युटोरियल दाखवणार आहे, बिगिनर फ्रेंडली. सगळ्यात आधी मी विश केअरचं हे टोनर घेतलेलं आहे, माझ्या चेहऱ्यावर छान स्प्रे करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर प्लूमचं हे सिल्क ब्लर प्रायमर मी घेतलेलं आहे. इथे तुम्ही सिंपल मॉइश्चरायझर देखील लावू शकता. हे प्रायमर प्लस मॉइश्चरायझर आहे, त्याच्यामुळे मी चेहऱ्याला छान लावून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर जर तुमच्या चेहऱ्यावर पिगमेंटेशन असेल, डार्क स्पॉट्स असेल, तर तुम्ही नक्की एखादा कन्सिलर घ्या जे तुमच्या स्किन टोन पेक्षा थोडंसं डार्क असेल. तर मी स्विस ब्युटीचं हे कन्सिलर घेतलेलं आहे. याचं कव्हरेज खूप छान आहे. नंबर 01 शेड आहे. हा डार्क आहे माझ्या स्किनसाठी, पण याने माझे अंडर आय डार्क सर्कल्स, डार्क स्पॉट्स, पिगमेंटेशन सर्व लपून जातं. सो एक डॅम्प ब्युटी ब्लेंडर घेतला, म्हणजे ब्युटी ब्लेंडरमधलं पाणी पूर्ण स्क्वीज केलेलं असायला हवं आणि मग तो वापरायचा आहे. तर छान ब्लेंड करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर शुगरचं मी कन्सिलर घेतलं, जे आता मी हायलाईट करण्यासाठी किंवा माझ्या स्किन टोनला न्यूट्रल करण्यासाठी वापरणार आहे. तर याच्यामध्ये माझा जो शेड आहे तो आहे नंबर 30 आणि हे कन्सिलर मी छान अंडर आईजला, जिथे ऑलरेडी आपण लावलेलं होतं पहिलंवालं कन्सिलर, तिथेच लावून घेतलेलं आहे. आणि हे देखील आपल्याला छान ब्युटी ब्लेंडरच्या मदतीने ब्लेंड करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला वाटत असेल तर एक हलकासा फाउंडेशनचा लेअर देखील तुम्ही लावू शकता, पण मला असं वाटतं इतकं पुरेसं आहे. आजच्या या मेकअपमध्ये तुम्ही बघू शकताय माझा जो स्किन टोन आहे तो माझा ओरिजिनल स्किन टोन दिसत आहे. म्हणजे माझा जो बेस आहे तो माझी स्किन बट थोडी बेटर असा दिसत आहे. स्विस ब्युटीचं हे क्रीम टिंट घेतलेलं आहे कोरल कँडी शेडमध्ये. इतकं सुंदर, आणि जर तुम्ही बिगिनर आहात ना तर खूप सुंदर आहे हा शेड. डेफिनेटली लावा. मी ब्युटी ब्लेंडरच्या मदतीनेच हलक्या हाताने लावलेला आहे. तर जर बिगिनर असाल तर असंच लावा, याच्याने जास्त प्रॉडक्ट लागत नाही. के ब्युटीची लूज पावडर घेतलेली आहे व्हाईट शेडमध्ये, आणि ही देखील ब्युटी ब्लेंडरच्या मदतीनेच मी लावत आहे. तर याने काय होतं, तुमचा जो बेस आहे तो बिलकुल केकी दिसत नाही. सो म्हणूनच मी सांगितलं, जर तुम्ही बिगिनर आहात आणि तुम्हाला असं केकी मेकअप नको आहे किंवा खूप मेकअप केला असं देखील समजायला नको आहे, तर डेफिनेटली या ट्रिक्स वापरा. तर हा जो डॅम्प ब्युटी ब्लेंडर आहे हा मी वापरलेला आहे, आणि तुम्ही बघताय पूर्ण चेहऱ्याला ही छान पावडर मी लावून घेतलेली आहे. लूज पावडर आहे. आता जे मी ब्लश लावलं होतं ते एकदम सटल होतं. सो हलकंसं तुम्हाला आणखीन वाढवायचं असेल तर स्विस ब्युटीचंच हे एक मी दुसरं ब्लश घेतलं, आणि याच्यामध्ये माझा शेड जो होता तो होता सॉफ्ट न्यूड. ते मी लावून घेतलेला आहे ब्रशच्या मदतीने. हलक्या हाताने लावायचं आहे. त्याच्यानंतर आयलायनरसाठी एक असा ब्रश तुमच्याकडे असू द्या. प्रॉशचा हा ब्रश आहे नंबर P14 म्हणून, आणि एक दुसरा आयलायनर मी घेतलं इनसाईडचं. तर त्याच्यामध्ये डिप करून या ब्रशने मी आयलायनर लावून घेतलेलं. तुम्ही बघता किती छान विंग आयलायनर इथे लावून घेतलेलं आहे मी. L18चं काजळ घेतलेलं आहे. फक्त अप्पर वॉटर लाईनला मी काजळ लावून घेतलेला आहे. त्याच्यानंतर आयलॅशेस कर्ल केलेले आहेत. मेबिलिनचा हा लॅश सेन्सेशनल मस्कारा मी घेतलेला आहे. छान 2-4 कोट्स लावलेले आहेत. अशा पद्धतीने लावा, इथे मी व्हिडिओमध्ये दाखवते. सो याने तुमच्या लॅशेस खूप छान कर्ल होतील आणि सुंदर दिसतील. जर डेली मेकअप असेल तर मस्कारा वॉटरप्रूफच असावा असं काहीही नाही. तुम्ही साधा मस्कारा देखील लावू शकता किंवा आयलॅशेस फक्त कर्ल करून असं सोडू शकता. आता सर्व झाल्यानंतर मी लिप पेन्सिलनी माझ्या लिपला लाईन करणार आहे, आणि माझ्या आवडीची लिप पेन्सिल आहे स्विस ब्युटीची. तर तिचा जो शेड आहे तो आहे मरून. ती मी घेतली. आधी मी आउटलाईन केलेला आहे आणि त्याच्यानंतर फिल केलेला आहे. जर लिपस्टिक तुम्हाला वाटत असेल जास्त काळ टिकावी तर ही ट्रिक जरूर वापरा. लिप लाईन करा आणि फिल पण करा लिप, आणि मग त्याच्यावर दुसरी लिपस्टिक लावा. याच्याने तुमची लिपस्टिक दिवसभर छान राहते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इतकी पिगमेंटेड लिप पेन्सिल तुम्हाला फक्त 75 रुपीजच्या आतमध्ये भेटेल. 69 रुपीजला पण काही लिप पेन्सिल्स आहेत. त्याच्यानंतर मी माझा आवडीचा शेड घेतलेला आहे लिपस्टिकचा. लिक्विड लिपस्टिक आहे लॉरियलची, आणि याच्यामध्ये माझा जो शेड आहे तो आहे आय एन्चांट. खूप सुंदर न्यूड कलर आहे. मला इतका आवडतो हा, आणि डेली बेसिससाठी खूप सुंदर आहे. सो हा शेड मी घेतला आणि लिप लाईन केल्यानंतर मी त्याच्यावर हा लावलेला आहे. सो येस, त्याच्यानंतर मी NYBेचा हा ग्लो फिक्सर घेतलेला आहे. पूर्ण चेहऱ्यावर छान स्प्रे केलेला आहे. आणि आता माझे आयब्रोज फिल करायचे राहिले होते, जे माझ्या सगळ्यात शेवटी लक्षात आलं. सो त्याच्यासाठी मी एकदम छान डिटेलमध्ये तुम्हाला गोष्टी दाखवणार आहे. आधी मी स्पूली घेतला, खालच्या दिशेने माझे केस कोम केलेले आहे. त्याच्यानंतर आता मला गॅप्स व्यवस्थित दिसत आहेत. सो पॅकची ही ब्राऊ क्रीम घेतलेली आहे. याचा जो नंबर आहे तो आहे क्युबन एस्प्रेसो, आणि अगदी डार्क शेड नाही आहे हा, आणि जसं आपल्याला हवा इंडियन स्किन टोनला तसाच शेड आहे, तर तो मी घेतला. एक स्विस ब्युटीचा हा अँग्युलर ब्रश मिळतो तो घेतलेला आहे. त्याच्यानंतर मग मी आयब्रोज फिल करायला सुरुवात केली आहे. आधी बाहेरच्या साईडने आयब्रो फिल करून घ्या. सो तुम्ही बघताय मी जो आपला कॉर्नर असतो आउटर कॉर्नर, तिथे छान आधी फिल करून घेतलेले आहेत आयब्रोज, आणि त्याच्यानंतर मी आतल्या साईडला हळूहळू ते फिल करत आहे. त्याच्यानंतर उभे स्ट्रोक्स घेत आहे स्टार्टिंगला, आणि येस इथे छान माझ्या आयब्रोज फिल झालेला आहे. तुम्ही बघू शकता दोन्ही आयब्रोजमध्ये डिफरन्स दिसतोय. सो याच्याने खूप फरक पडतो, आणि हा जो शेड आहे हा ॲक्च्युली खूप छान दिसतो. पूर्ण ब्लॅक शेड घेऊ नका, असा मला शेड भेटला तर जास्त छान आहे. आणि ही पॅकची ब्राऊ क्रीम पण खूप छान आहे. तर इथे माझा मेकअप कंप्लीट झालेला आहे. सो तुम्ही बघताय किती छान सिंपल सोबर सटल असा मेकअप झालेला आहे. बिगिनर फ्रेंडली आहे. कसल्याच जास्त अवघड गोष्टी याच्यामध्ये मी केलेल्या नाहीत. खूप इझिली तुम्ही असा हा मेकअप घरी करू शकता. आणि या जर कानातल्याची लिंक तुम्हाला पाहिजे असेल तर माझा मागचा व्हिडिओ चेक करा. ज्वेलरीवर मी व्हिडिओ बनवला होता, तर त्याच्यामध्ये या कानातल्याची लिंक किंवा कोड तुम्हाला नक्कीच मिळून जाईल. आणि हा व्हिडिओ पूर्ण बघितला त्याबद्दल मनापासून आभार. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टेक केअर. बाय बाय.